नमस्कार मंडळी. तर आज आहे मोहिनी एकादशी. मी तुम्हाला मोहिनी एकादशीची व्रतकथा सांगणार आहे. ही कथा ऐकल्यामुळे आपल्या आयुष्यातील संकटे, दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होत असते. त्याचसोबत आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येत असते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम महालक्ष्मी नमः किंवा जय हरी पांडुरंग लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला मोहिनी एकादशी म्हणतात. धर्मशास्त्रानुसार ही तिथी सर्व पापांना दूर करणारी आहे. या व्रताच्या प्रभावाने मनुष्याला मोह आणि पापांपासून देखील मुक्ती मिळते असं म्हटलं जातं. आता मोहिनी एकादशी व्रताची कथा बघूया. त्याचसोबत मोहिनी अवताराची कथा देखील आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. सरस्वती नदीच्या गाठी भद्रावती नावाचे नगर होते. तेथे धृतिमान नावाचा राजा राज्य करत होता. त्या नगरात एक बनिया राहत होता. त्याचे नाव धनपाल होते. तो विष्णूंचा परमभक्त होता आणि नेहमी पुण्यकर्मात व्यस्त राहत होता. त्याचे 5 पुत्र होते: सुमना, द्युतिमान, मेधावी, सुकृत तथा दृष्टबुद्धी. तर दृष्टबुद्धी सदा पापकर्मात लिप्त राहत होता. अन्यायाच्या मार्गावर चालून त्यांनी आपल्या वडिलांचे सर्व धन बर्बाद केले होते. एके दिवशी त्याच्या वडिलांनी त्रस्त होऊन त्याला घराबाहेर काढले आणि तो दरदर फिरू लागला. फिरता फिरता तो महर्षी कौंडिन्याच्या आश्रमात पोहोचला आणि हात जोडून म्हणाला की माझ्यावर कृपा करून असे एखादे व्रत सांगा ज्याच्या पुण्यप्रभावाने मला मुक्ती मिळेल. तेव्हा महर्षी कौंडिन्याने त्याला वैशाख शुक्ल पक्षाची मोहिनी एकादशीबद्दल सांगितले. मोहिनी एकादशीच्या महत्त्वाला ऐकून दृष्टबुद्धीने विधीपूर्वक मोहिनी एकादशीचे व्रत केले. या व्रतामुळे तो निष्पाप झाला आणि दिव्य देह धारण करून गरुडावर बसून श्री विष्णू धामाला गेला. या प्रकारे हे मोहिनी एकादशीचे व्रत फारच उत्तम आहे. धर्मशास्त्रानुसार याचे पठण केल्याने सहस्र गोदानाचे फळ मिळते असं देखील म्हटलं जातं. यानंतर आता आपण भगवान विष्णूंच्या मोहिनी अवताराची कथा बघूया. शिवपुराणात भस्मापासून उत्पन्न झालेल्या भस्मासुराच्या उद्धाराची कथा जरूर श्रवण करा. एकदा कैलासावर भगवान शंकर प्रदोषकाळी भस्म हातात घेऊन सर्वांगाला लावत होते. त्या भस्मात एक खडा होता. तो त्याच्या हाताला लागला म्हणून त्यांनी तो भूमीवर ठेवला. तेव्हा त्यातून एक राक्षस उत्पन्न झाला. तो शंकरापुढे उभा राहून हात जोडून म्हणाला, हे सदाशिवा ऋषभध्वजा, मला आपली सेवा करण्याची संधी द्यावी. शंकर म्हणाले, मला अंगाला लावायला रोज नवीन चिताभस्म लागते, ते तू आणून देत जा. शंकराची आज्ञा ऐकून भस्मासुराला संतोष वाटला. तो मृत्यूलोकी येऊन शिवभक्त शिवव्रत करणाऱ्याचे मेल्यावर त्यांचे चिताभस्म शंकराला रोज नेऊन देऊ लागला. शिवभक्ताच्या मस्तकांची माळ शंकर धारण करतात, म्हणजे त्या भक्ताचा स्वीकार करतात. स्मशानात राहिल्याने वैराग्य वाटते म्हणून त्यांचा निवास तिथे आहे. पिंड ब्राह्मण जाळून जे आत्मसुख उरते ते भस्म शंकर आपल्या शरीरी धारण करतात. असणे, जन्म पावणे, वाढणे, बदल होणे, ऱ्हास होणे, मृत्यू पावणे या 6 विकारापासून शंकर मुक्त आहे. यश, संपदा, कीर्ती, विज्ञान, औदार्य, वैराग्य शंकराच्या अंगी या 6 गुणांचे ऐश्वर्य असते. परिपूर्ण ब्रह्मानंद, शाश्वत निर्विकार माया चक्र चालवणारा, भक्त रक्षणार्थ सगुण रूप धारण करणारे शंकराचे स्वरूप आहे. चिताभस्म शोधण्याच्या कामी फार पायपीट होते. त्यामुळे भस्मासूर कंटाळा होता. त्याने विचार केला, आपण असुर शक्तिमान असून असले परिश्रम कसले करत बसलो. त्यापेक्षा सर्व लोक, ब्राह्मण, राजे, देव, शूद्र, ब्रह्मदेव, विष्णू आणि सर्व जमले तर शंकराला मारून त्रिभुवनाचे राज्य का करू नये असा कपटी विचार मनात ठेवून चिताभस्म न घेता शंकराकडे गेला. नम्रपणे दिनवाने तोंड करून म्हणाला, देवा, मी पृथ्वीवर खूप हिंडलो परंतु नवीन चिताभस्म मला मिळाले नाही. आता काय करावे? शंकर म्हणाले. भस्मासूर शंकराची स्तुती करत म्हणाला, हे पंचवदना, विरूपाक्षा, त्रिपुरारी, उमावल्लभा, नागभूषणा, मला आपण एक वरदान द्या. ज्या दिवशी चिताभस्म मिळणार नाही त्या दिवशी आपला नेम टळू नये म्हणून मी ज्याच्या मस्तकावर हात ठेवीन तो तत्काळ जळून भस्म व्हावा. असे म्हणून भस्मासुराने शंकरापुढे लोटांगण घातले व वरदान देण्याची विनंती करू लागला. शंकराचा भोळा स्वभाव परिचित असल्याने पार्वतीने असा वर देऊ नये असा सल्ला दिला.
षडानन गजानन नंदी यांनीही पार्वती मातेचा सल्ला योग्य आहे असे अनुमोदन दिले. परंतु शंकराने भस्मासूर असुर असला तरी माझे लेकरू आहे, तो वरदानाचा दुरुपयोग करणार नाही असे म्हणून भस्मासुराला तथास्तु म्हणून वरदान दिले. वरदान मिळताच भस्मासूर आनंदाने नाचू लागला. तत्काळ मृत्यूलोकी जाऊन संत सज्जन ऋषी भक्त यांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांचे भस्म करू लागला. रोज असंख्य लोक भस्म होऊ लागले. त्यामुळे मृत्यूलोकी हाहाकार उडाला. भस्मासुराने ठरवले की मृत्यूलोकातील समूळ लोकांचा नाश करून नंतर देवदेवता, नंतर विधाता विष्णू, शेवटी शंकराचे भस्म करून पार्वतीला घेऊन जावे असे म्हणून तो निघाला. तिकडे भस्मासुराच्या अत्याचाराला त्रासून ऋषी इंद्राला शरण गेले. इंद्र त्या सर्वांना घेऊन ब्रह्मदेवाकडे आणि ब्रह्मदेव सर्वांसह विष्णूकडे गेले. विष्णूला त्यांनी भस्मासुराचे प्रताप सांगितले. मग विष्णू त्यांना घेऊन कैलासावर शंकराकडे आले. विष्णू म्हणाले, महादेव, तुमच्या वरदानाने उन्मत्त झालेल्या भस्मासुराने महासंहार मांडला आहे. आम्हीही नष्ट होऊन जाऊ. तो इथे येऊन सर्वांना भस्म करेल. तुझी पत्नी हेमवतीला संभाळ. शंकराने देवाकडे पाहून त्यांना धीर देत म्हटले, भस्मासुराचा सर्वनाश होण्याची वेळ आली आहे. तुम्ही चिंता न करता स्वस्थानी जा. एवढ्यात भस्मासूर तेथे आला. सर्व देव शंकराला काही सांगत आहे. आता आपले अपराध हे प्रकट करणार असे वाटून त्याने देवांना धमकी दिली. उद्या मी तुम्हा सर्वांचे भस्म करून टाकेन. हे ऐकून शंकर क्रोधित होऊन म्हणाले, अरे अधमा, मी दिलेल्या वराचा असा दुरुपयोग केल्यास. भस्मासुराने मधोन्मध होऊन शंकराला दुरुत्तरे केले. म्हणाला, म्हाताऱ्या, तुझी सुंदर बायको मला दे. हे ऐकून पार्वती उठून निघून गेली. भस्मासूर शंकराच्या डोक्यावर हात ठेवण्यासाठी सरसावला. शंकर वेगाने वनात पळून गेले. भस्मासूर त्याच्या मागे धावू लागला. तुझे भस्म माझ्या अंगाला लावतो असे ओरडू लागला. पण वेदांना शास्त्रांना ज्याचा अंत लागत नाही, मायाचक्र चालवणारा, इंद्रियातीत ब्रह्मादिक देवाचे ध्यान, संकादिकांचे पूजास्थान, त्रिगुणातीत महादेवाला धरीन धरीन म्हणत भस्मासुराला जवळ दिसे पण हाती लागत नसे. असे 1 कोटी वर्षे गेले. शब्दांच्या शुभाशुभाच्या, तर्ककुतर्काच्या, शास्त्राच्या विद्येच्या पलीकडे अनाकलनीय स्वरूप असणारा शिव, तपश्चर्या, बल, धन, विद्या यांच्या सामर्थ्यावर आकलन करू पाहणाऱ्याने कोटी जन्म घेतले तरी तो हाती लागत नाही. भक्ताच्या प्रेमभक्तीने तो वश होतो. उमेसह त्याच्या घरी निवास करतो. आपल्या पतीचा भस्मासूर पाठलाग करतो आहे. त्याच्या हाती सापडला तर या विचाराने पार्वती दीन झाली. तिने आपला बंधू शेषशाही विष्णूचा सहाऱ्यासाठी धावा केला. तो धावा ऐकून विष्णूने विश्वातील सर्वात सुंदर स्त्रीचे रूप घेतले. असे मोहिनी रूप घेऊन विष्णू भस्मासुराच्या वाटेत उभे राहिले. आता काय घडते म्हणून भगवान शंकराने वटवृक्षाचे रूप घेतले व तिथेच थांबला. मोहिनीला पाहताच भस्मासूर थबकला. त्याचे मन तिच्याकडे आकर्षित झाले. भस्मासूर आपल्याकडे पाहत आहे हे ध्यानात आल्यावर मोहिनीने उत्तम नृत्य करण्यास प्रारंभ केला. तिचे मनमोहक नृत्य, लाघव तसेच रूप लावण्य, सुस्वर गायन ऐकून भस्मासूर मुग्ध झाला. मोहिनीजवळ जात हळुवार आवाजात तिची नृत्य गायन कलेची प्रशंसा करत म्हणाला, हे सुंदरी, तुझ्यावरून पार्वतीचे, लक्ष्मीचे सौंदर्य उवाळून टाकावे. माझे चित्त तुझ्या पायी गुंतले आहे. मला वरमाला घालून तुझा निरंतर दास करून घे. मोहिनी गोड हसून म्हणाली, मी तुम्हाला वरमाला घालेन, पण माझी एक अट आहे. समोरच्या वटवृक्षामध्ये माझे आराध्य दैवत निवास करत आहे. त्याला मी मला उत्तम पती मिळाल्यावर लग्नाआधी त्याच्यासह यथासांग नृत्य करेन असा नवस केला आहे. मला तू उत्तम पती वाटतोस. तू माझ्याबरोबर नृत्य करशील का? मोहिनीच्या मंजूळ लाडीक बोलण्याने अधिकच तन्मय झालेला भस्मासूर म्हणाला, एवढेच ना, तू सांगशील तसे करेन. मोहिनी म्हणाली, माझ्याबरोबर नृत्य करताना मी जसे हावभाव करेन, जशी पावले टाकीन, जसे नेत्र संकेत करेन, जशा हस्तमुद्रा करेन त्याप्रमाणेच तू केल्या पाहिजे. तो माझ्या आराध्य दैवतेच्या उपासनेचा भाग आहे. यात काही चूक होता कामा नाही, नाहीतर ते दैवत कोपेल आणि दोघांचा नाश करेल. याचा विचार कर. एवढे बोलून मोहिनी लाडीकपणे हसली. भस्मासुराची सारासार बुद्धी नष्ट झाली. त्याने मोहिनीच्या सर्व अटी मान्य केल्या. त्यानंतर मोहिनी भस्मासुराचा हात धरून त्याला वटवृक्षाखाली घेऊन आली. प्रथम दोन्ही हात जोडून वटवृक्षाला नमस्कार केला. नंतर मंदगतीने नृत्य गायन आरंभ केला. मोहिनीचे नृत्य पाहून इंद्रांच्या अष्टनायिका लाजून गेल्या. यक्ष किन्नर गायन ऐकून दंग झाले. मोहिनी जसजसे हावभाव करू लागली, भस्मासूर तसतसे करण्याचा प्रयत्न करू लागला. सर्व देव मोहिनीचे नृत्य गायन सौंदर्य याने भरून गुप्तपणे तेथे जमले. नाचता नाचता मोहिनी त्वरेने नृत्यमुद्रा करू लागली. भस्मासूर तल्लीन होऊन नृत्यमुद्रा करत होता. त्या ओघात मोहिनीने पटकन आपल्या मस्तकावर हात धरले.
तिचे अनुकरण करणाऱ्या भस्मासुराने आपले हात मस्तकावर ठेवले आणि क्षणात त्याचे भस्म झाले. अशा प्रकारे भगवान विष्णूने मोहिनीचे रूप घेऊन भस्मासुराला जाळून टाकले. त्यानंतर मोहिनीचे रूप टाकून चतुर्भुज रूपात ते प्रकट झाले. त्यावेळी वटवृक्ष नाहीसा होऊन त्यातून शंकर प्रकट झाले. दोन्ही देवांनी एकमेकांना प्रेमाने आलिंगन दिले. हे पाहून गुप्त रूपात असलेले सर्व देव प्रकट झाले. त्यांनी आकाशातून फुलांचा वर्षाव केला. मोहिनी रूपाला भुलून शंकराचा वीर्यपात झाला होता. त्याचे पृथ्वीवर पडून 8 भाग झाले. असितांग, रुरु, चंड, क्रोध, उन्मत, कपाल, भीषण, संहार हेच पुढे अष्टभैरव म्हणून प्रसिद्ध झाले. शिव विष्णू नंतर एकमेकाबरोबर कैलासावर गेले. त्यावेळी पार्वती पुढे आली. तिने दोघांची पूजा केली. स्वादिष्ट पदार्थांचे भोजन करून पृथ्वीला दैत्यापासून निर्भय केले म्हणून प्रशंसा केली. भस्मासुराने भस्म केलेल्या सर्वांनी शंकरांनी अमृतवृष्टी करून पुन्हा जिवंत केले. श्रोते हो, हा अध्याय हरिहर मिलनाचा आहे. याचे वाचन श्रवण पुण्यकारक आहे. भगवान विष्णूंच्या दशावतारांपैकी मत्स्य अवतार हा सर्वात प्रतिकात्मक आणि गहन तात्विक अवतारांपैकी एक आहे. हिंदू पौराणिक कथांमधील ही प्राचीन कथा वैश्विक चक्र, विनाश आणि पुनर्जन्म यांबद्दल गहन अर्थ व्यक्त करते. भगवान विष्णूने माशाचे रूप का धारण केले? असे कोणते मोठे संकट आले होते की विष्णूला एका दिव्य माशाच्या रूपात हस्तक्षेप करण्याची गरज भासली? ही आहे भगवान विष्णूंचा पहिला अवतार असलेल्या मत्स्य अवताराची कथा. कथा जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते देखील आम्हाला जरूर कळवा. आपल्याला ज्ञात असलेले जग अस्तित्वात येण्याच्या खूप आधी ब्रह्मांड शांत पाण्यात तरंगत होते. जमीनही नव्हती आणि आकाशही नव्हते. केवळ अनंत काळापर्यंत पसरलेला एक अथांग महासागर होता. हा प्रलयाचा काळ होता, एक वैश्विक जलप्रलय. प्राचीन पुराणानुसार विश्वाचे निर्माते भगवान ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती पूर्ण करून गाढ झोप घेतली. ते झोपलेले असताना त्यांच्या श्वासाने वेद वाहून गेले. हे ते पवित्र ग्रंथ आहेत ज्यात जीवन, धर्म, विधी, ज्ञान आणि सृष्टीची रहस्ये सामावलेली आहेत. भगवान ब्रह्मदेवाच्या या वैश्विक निद्रावस्थेच्या क्षणी हयग्रीव नावाचा एक राक्षस प्रकट झाला. त्याने ब्रह्मदेवाकडून वेद चोरले आणि तो वैश्विक सागराच्या खोल गर्तेत नाहीसा झाला. वेदांशिवाय ब्रह्मांड अंधारात बुडाले. तो अनिश्चितता, अनागोंदी आणि असंतुलनाचा काळ होता. जसजसा अंधार पसरत गेला आणि ब्रह्मदेव अनभिज्ञ राहिले तसतसे विश्वाचे रक्षण करणाऱ्या भगवान विष्णूंना धोका जाणवला. त्यांना माहीत होते की जोपर्यंत वेद परत मिळवले जात नाहीत तोपर्यंत सृष्टीचे नवीन चक्र सुरू होऊ शकत नाही. या अनागोंदीच्या काळात भगवान विष्णूने समुद्राच्या खोल पाण्यात संचार करू शकेल असे रूप धारण करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी मत्स्य, एक विशाल आणि तेजस्वी मासा, हे रूप धारण करण्याचे निवडले. विष्णूचा हा मत्स्य अवतार त्यांचा पहिला दशावतार मानला जातो. ही आख्यायिका राजा मनूपासून सुरू होते, जो एक धर्मनिष्ठ व्यक्ती होता आणि नदीकाठी विधी करत होता. त्याने आपल्या हातामध्ये पाणी घेतले असता एक लहानसा मासा प्रकट झाला आणि त्याला हिंस्र प्राण्यापासून वाचवण्याची त्यांनी विनंती केली. त्याची निराधार अवस्था पाहून मनूने त्याला एका भांड्यात ठेवले. पण रातोरात तो मासा प्रचंड वाढला. मनूने त्याला मग मोठ्या भांड्यात ठेवले, नंतर एका सरोवरात ठेवले आणि शेवटी मग समुद्रात हलवले. मग मनुराजाला समजले हा काही साधासुद्धा मासा नाही. तेव्हाच त्या माशाने आपली खरी ओळख प्रकट केली. ते होते भगवान विष्णू. त्यांच्या मत्स्य अवतारात जे पृथ्वीला बुडवून टाकणाऱ्या येऊ घातलेल्या जागतिक महापुराबद्दल मनूला सावध करण्यासाठी आले होते. विष्णूने त्याला एक मोठी नाव बांधण्याची सूचना दिली आणि सर्व जीवसृष्टीचे रक्षण करत त्या नावेला प्रलयातून मार्ग दाखवण्याचे वचन दिले. विष्णूंच्या सल्ल्यानुसार मनूने एक प्रचंड नौका बांधली आणि ती सप्तर्षी, वनस्पतींच्या बिया आणि प्रत्येक सजीव प्रजातीच्या प्रतिनिधींनी भरली. महाप्रलयानंतरही जीवसृष्टीचे सातत्य टिकून राहील याची राजाने खात्री केली. जेव्हा पाण्याची पातळी वाढली तेव्हा मत्स्य शिंग असलेल्या माशाच्या रूपात प्रकट झाला. म्हणून वासुकी सर्पाला दोरखंडाप्रमाणे वापरून ती नौका त्या शिंगाला बांधली. मत्स्याच्या मार्गदर्शनाखाली महापूर ओसरेपर्यंत ती नाव खवळलेल्या लाटांमधून विशाल महासागरातून प्रवास करत राहिली. पण एवढेच नाही, पाताळात खोलवर मत्स्य रूपातील विष्णूने वेदांना लपवून ठेवणाऱ्या हयग्रीव नावाच्या राक्षसाचा सामना केला. पाण्याखालील एका भीषण युद्धात मत्स्याने त्या राक्षसाचा पराभव केला आणि पवित्र धर्मग्रंथाची सुटका केली. त्यानंतर वेद ब्रह्मदेवाला परत मिळाले. संरक्षण आणि नूतनीकरणाच्या या कृतीने सृष्टीच्या एका नवीन चक्राची सुरुवात झाली. मत्स्य अवताराची कथा केवळ एक मिथक नाही,
तर एक कालातील रूपकही आहे. मासा अनुकूलन क्षमता, शहाणपण आणि अराजकतेच्या काळात दैवी हस्तक्षेपाचे प्रतीक आहे. वेदांचे हरवणे आणि पुन्हा मिळवणे हे ज्ञानाच्या चक्रीय स्वरूपाचे प्रतीक आहे, जे कधी हरवते तर कधी पुन्हा सापडते. भगवान विष्णूंचा हा अवतार धर्माच्या कल्पनेशीही जवळून संबंधित आहे. विष्णू पालनकर्ता म्हणून विश्वाची पुनर्रचना झाल्यावरही जीवन टिकून राहील याची खात्री करतो. पर्यावरणीय आणि नैतिक आव्हानांना तोंड देणाऱ्या जगात विष्णूचा हा अवतार पूर्वीपेक्षा अधिक प्रभावीपणे प्रतिध्वनित होतो. तर भगवान विष्णू माशाच्या रूपात का आले? कारण अगदी सूक्ष्म रूपातही देवत्व संतुलन पुन्हा प्रस्थापित करण्याचा मार्ग शोधते. मत्स्य हा केवळ जलीय रूपातला तारणहार नव्हता, तर पुनर्जन्म, संरक्षण आणि दिव्य ज्ञानाचे प्रतीक होता. दशावतारांपैकी पहिला अवतार म्हणून मत्स्य अवतार विष्णूंच्या पुढील अवतारांसाठी एक आदर्श घालून देतो. जेव्हा जगाला दैवी मार्गदर्शनाची गरज असते, तेव्हा प्रत्येक अवतार पुढे येतो. हिंदू पौराणिक कथेतील ही गोष्ट आपल्याला आठवण करून देते की अगदी महापुरातही आपल्याला किनाऱ्यावर पोहोचवणारी एक मार्गदर्शक शक्ती नेहमीच असते. तुम्हाला जर ही कथा, ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.